न्यूज 24 शिवनेरी. आळेफाटा परिसरात आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय आणि संस्कारमय वातावरण अनुभवायला मिळाले. ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट, रेडा समाधी यांच्या पुढाकाराने आणि परिसरातील विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बाल वारकरी दिंडी उत्साहात पार पडली. वारकरी वेशभूषा परिधान केलेले चिमुकले, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ चिपळ्या आणि मुखी ज्ञानोबा तुकाराम तसेच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चा अखंड गजर या भक्तिमय वातावरणाने आळेफाटा परिसर दुमदुमून गेला. रेवबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगावनंद, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल आळे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, JR गुंजाळ स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावनंद, आळेफाटा व आळे, ज्ञानमंदिर हायस्कूल व शिवछत्रपती विद्यालय या शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. आळेफाटा बसस्थानक परिसरात पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून वारकरी परंपरेचा सुंदर आविष्कार सादर केला. रिमझिम पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह तसोबरही कमी झाला नाही. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी रेडा समाधी मंदिराकडे मार्गस्थ झाली. दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जनजागृती करत सामाजिक संदेशही दिला. रेडा समाधी मंदिर परिसरात भजन आणि रिंगण सोहळ्याने या दिंडीचा भक्तिमय समारोप झाला. या कार्यक्रमाला सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, मोठ्या संख्येने ग्रामस्थही उपस्थित होते. अशा संस्कारक्षम उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेची ओळख निर्माण होण्याबरोबरच समाज प्रबोधनाचेही कार्य घडत आहे. रामकृष्ण हरी. अतिशय वारकरी मेळावा बालगोपाळांचा या ठिकाणी संपन्न झाला. 8 वाजेपासून 12 वाजेपर्यंत पावसाच्या या भव्य दिव्य अशा वातावरणामध्ये सुद्धा बालगोपाळांनी याच्यामध्ये वारकरी संप्रदायाची पताका खरं तर रुजवण्याचं काम खरं तर या सगळ्या असलेल्या परिसरातील विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मनापासून त्यांचं कौतुक करतो. किती नाही म्हटलं तरी सगळे असलेले पंढरपूर आज आपल्या जसं की काय पंढरीत असं या पद्धतीने खरं तर आपल्याला पाहायला भेटत आहे. किती पाऊस जरी असला तरी आमचे हे बालचिमू या असलेल्या कार्यक्रमामध्ये या वारीमध्ये सहभागी होऊन अतिशय स्वतःला वाहून घेतलेला आहे या वारीमध्ये. आणि भव्य दिव्य स्वरूपाचा हा असलेला वारकरी स्वरूपाचा बालगोपाळांचा वारकरी मेळावा या आळेफाटा नगरीमध्ये प्रथमतःच भरलेला आहे. आज आपण पाहतोय की संपूर्ण परिसरातून अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी सहभाग नोंदवला. त्या सगळ्या असलेल्या वारकऱ्यांचं, सर्व शाळांचं आणि विशेष करून त्या बालचिमू विद्यार्थ्यांचं श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोळवाडी, समस्त ग्रामस्थ आळे संतवाडी कोळवाडी आळेफाटा वडगाव आनंद यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि ही असलेली वारकरी पताका खरं तर ही अशीच या लहान बालगोपाळांनी पुढे ठेवत ठेवावी अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो. वरुण राजाचं जरी आगमन झालेलं आहे तरी आपण पाहतोय की या पावसाच्या असलेल्या वेगामध्ये सुद्धा यांचा असलेला उत्साह हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि नक्कीच या उत्सवामध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. दरवर्षी प्रत्येक शाळा आपल्या शाळेमध्ये हा वारीचा आनंद घेतात, पण संपूर्ण शाळा एकत्र करण्यामध्ये तुम्हाला कोणती संकल्पना काय तुमच्या मनात आहे? यामध्ये लहान मुलांमध्ये प्रत्येक असलेल्या शाळेचा जे पार्टिसिपेट करत असतात ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने करत असतात, परंतु एकत्रित येऊन असलेला हा काला हा सगळ्यांनी एकत्र येऊन करावा हाच याच्या मागचा उद्देश आहे. आणि ही वारकऱ्याची संप्रदायाची पताका प्रत्येकाला खरं तर वेगवेगळा संदेश देऊन जाण्यासारख्या खरं तर प्रत्येकाच्या आज असलेल्या विविध गुणदर्शन या निमित्तानं पाहायला भेटलेत. पण पुढे भेसळयुक्त असलेला असेल किंवा
प्लॅस्टिक मुक्त असलेला असे वेगवेगळे संदेश या वारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत दिसत रामकृष्ण हरी.